नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत विचित्र अपूर्णांक. हो, विचित्र अपूर्णांक. ऐकायला थोडं विचित्र वाटत असेल, पण मित्रांनो आजच्या टॉपिकचं नाव आहे विचित्र अपूर्णांक. अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. समच्छेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, दशांश अपूर्णांक. आणि मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे विचित्र अपूर्णांक. विचित्र अपूर्णांकाचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आणि त्या पहिल्या प्रकाराचे 2 उदाहरण आपण आता लगेच बघणार आहोत. बघा मित्रांनो, पहिला प्रकार यामध्ये आपल्याला काय म्हटले, ए भागिले बी छेद सी. ए भागिले बी छेद सी. आता मित्रांनो हा अपूर्णांक आपण कसा सोडवणार, तर बघा, ए भागिले बी छेद सी. तर मित्रांनो ज्या वेळेला आपण 2 अपूर्णांकाचा भागाकार करतो त्यावेळेला पहिला अपूर्णांक आहे असाच लिहून घ्यायचा आणि दुसरा अपूर्णांक लिहिताना मित्रांनो हे भागिले चिन्ह आहे त्याऐवजी गुणिले. आणि दुसरा अपूर्णांक दुसऱ्या अपूर्णांकाच्या उलट अपूर्णांक करायचा, म्हणजे बी छेद सी आहे तर सी छेद बी, सी छेद बी. आणि मित्रांनो नंतर काय होणार, मग ए आणि सी चा गुणाकार होणार, ए गुणिले सी आणि छेदस्थानी बी. म्हणजे मित्रांनो हा विचित्र अपूर्णांक आपण सॉल्व केला. तर मित्रांनो ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. मग आपल्याला परीक्षेमध्ये जर हा प्रश्न विचारला तर ह्या सगळ्या स्टेप लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो आवश्यकता का नाहीये, तर एक शब्द नीट लक्षात ठेवायचा, हा जो सी आहे ना, काय हा सी काय करतो, पलटी मारतो आणि ए कडे जातो, असं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवणार, हा सी पलटी मारतो आणि ए कडे जातो, म्हणजे ए आणि सी चा गुणाकार होणार अंशस्थानी आणि छेदस्थानी राहणार बी, म्हणजे ए गुणिले सी आणि छेदस्थानी बी. मित्रांनो काय लक्षात ठेवणार, पहिल्या प्रकारामध्ये सी पलटी मारतो, ए कडे जातो, अंशस्थानी ए आणि सी चा गुणाकार होतो आणि छेदस्थानी बी. बघा ए गुणिले सी भागिले बी. आता मित्रांनो याचा आपल्याला बघायचं आहे उदाहरण. 3 भागिले 4/5. बघा 3 भागिले 4/5. तर मित्रांनो हा जो सी आहे तो पलटी मारतो, म्हणजे हा 5 पलटी मारणार आणि जाणार 3 कडे, म्हणजे बघा मित्रांनो 3 आणि 5 यांचा होणार गुणाकार, 3 गुणिले 5 आणि छेदस्थानी 4, 3×5 15 आणि 15/4. हे आलं मित्रांनो पहिलं आपलं उत्तर. बघा 3 आणि 5 यांचा गुणाकार, 3×5 15 आणि छेदस्थानी 4. 5 वर गेला 3 कडे, 3 आणि 5 झाला गुणाकार आणि छेदस्थानी 4. 5×3 15/4. त्यानंतर मित्रांनो पुढचं उदाहरण आहे 5 भागिले 7/8. मित्रांनो या ठिकाणी सुद्धा 8 शब्द नीट लक्षात ठेवा, 8 पलटी मारणार आणि 5 कडे जाणार, मग 5 आणि 8 यांचा होणार गुणाकार, 5 गुणिले 8 आणि भागिले 7. 5×8 40 किंवा 8×45 40/7. मित्रांनो हे आलं आपलं दुसऱ्या अपूर्णांकाचं उत्तर. हा आहे विचित्र अपूर्णांकाचा दुसरा प्रकार. बघा मित्रांनो दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला काय दिलंय, ए छेद बी भागिले सी. बघा मित्रांनो ए छेद बी भागिले सी. आता हा अपूर्णांक आपण कसा सोडवणार, तर मित्रांनो ए छेद बी आणि भागिले सी. मित्रांनो ज्या वेळेला आपण 2 अपूर्णांकाचा भागाकार करतो त्यावेळेला पहिला अपूर्णांक आहे असाच लिहून घेणार, ए छेद बी भागिले ऐवजी गुणिले चिन्ह. आणि मित्रांनो आता पुढे आहे सी, म्हणजे खरं तर सी आणि छेदस्थानी 1 असतो, म्हणजे सी छेद आहे 1, म्हणजे काय घेणार 1/c. म्हणजे दुसऱ्या अपूर्णांकाचा उलट अपूर्णांक घ्यायचा असतो. दुसरा अपूर्णांक काय आहे, सी छेद 1 आहे, मग त्याचं काय घेणार 1/c. म्हणजे आता काय होणार मित्रांनो, तर बघा ए आणि 1 यांचा होणार गुणाकार, म्हणजे काय ए आणि बी आणि सी, म्हणजे अंश अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाछेदाचा गुणाकार छेदस्थानी, बी
गुणिले सी. मित्रांनो हे मिळालं आपल्याला विचित्र अपूर्णांकाचं उत्तर. ए छेद बी गुणिले सी. ह्या सगळ्या स्टेप मित्रांनो लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. काय करायचं, एकच लक्षात ठेवायचं, वाक्यप्रयोग शब्द नीट लक्षात ठेवा. हा बी पलटी मारतो आणि सी कडे जातो. एवढंच लक्षात ठेवा, बी पलटी मारतो आणि सी कडे जातो. म्हणजे मित्रांनो अंशस्थानी राहणार ए आणि बी आणि सी यांचा होणार गुणाकार बी गुणिले सी. मित्रांनो हेच आपण खाली सोडवलंय बघा. बी पलटी मारतो सी कडे, बीचा आणि सीचा होतो गुणाकार, अंशस्थानी राहणार ए. ए छेद बी गुणिले सी. ए छेद बी गुणिले सी. त्याच पद्धतीनं मित्रांनो आता आपल्याला हे पुढचे दोन उदाहरण सोडवायचे आहेत. 3/4 भागिले 5. मित्रांनो काय लक्षात ठेवायचं, हा जो 4 आहे ना, 4 पलटी मारणार आणि जाणार 5 कडे, म्हणजे अंशस्थानी राहणार मित्रांनो 3 आणि 4 आणि 5 यांचा होणार गुणाकार. तर मित्रांनो बघा 3 आणि 4 पंचे 20. आपल्याला उत्तर मिळालं 3/20. त्यानंतर आहे पुढचं उदाहरण 5/7 भागिले 8. मित्रांनो 5/7 भागिले 8 यामध्ये हा जो 7 आहे तो पलटी मारणार आणि जाणार 8 कडे, म्हणजे मित्रांनो 5 अंशस्थानी तसाच राहणार आणि 7 गुणिले 8. 7 आणि 8 यांचा होणार गुणाकार, म्हणजे 5/7 56 किंवा 8/7 5/56 हे आलं आपलं दुसऱ्या विचित्र अपूर्णांकाचं उत्तर. हा आहे विचित्र अपूर्णांकाचा तिसरा प्रकार. बघा मित्रांनो या तिसऱ्या प्रकारामध्ये काय म्हटलंय, ए छेद बी भागिले सी छेद डी. तर मित्रांनो हा अपूर्णांक आपण कसा सोडवणार, ए छेद बी भागिले सी छेद डी. दोन अपूर्णांकाचा भागाकार करताना मित्रांनो पहिला अपूर्णांक आहे असाच लिहून घ्यायचा भागिले ऐवजी गुणिले, आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या उलट अपूर्णांक घ्यायचा म्हणजे सी छेद डी ऐवजी डी छेद सी. आता मित्रांनो अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी, म्हणजे ए गुणिले डी आणि बी गुणिले सी. हे झालं मित्रांनो विचित्र अपूर्णांकाचं उत्तर. तर मित्रांनो ह्या सगळ्या स्टेप लक्षात ठेवायच्या का परीक्षेमध्ये, तर नाही. लक्षात काय ठेवायचं, वाक्य रचना नीट समजून घ्या मित्रांनो. बी पलटी मारतो सी कडे जातो, डी पलटी मारतो आणि ए कडे जातो. बघा बी पलटी मारून सी कडे, डी पलटी मारून ए कडे, म्हणजे अंशस्थानी ए गुणिले डी. मित्रांनो ए अंशस्थानी आणि हा छेदस्थानचा डी यांचा होतो गुणाकार, आणि त्यानंतर बी गुणिले सी. मित्रांनो हेच आपण खालच्या स्टेप मध्ये केले, ए गुणिले डी छेद बी गुणिले सी, ए गुणिले डी छेद बी गुणिले सी. आता मित्रांनो या अपूर्णांकाचे उदाहरण बघा. 3/4 भागिले 5/11. 3/4 भागिले 5/11. मित्रांनो 4 पलटी मारणार, 5 कडे जाणार, 11 पलटी मारणार आणि 3 कडे जाणार, मग अंशस्थानी 3 गुणिले 11 आणि छेदस्थानी 4 गुणिले 5. तर मित्रांनो 11 त्रिक 33 आणि 4 पंचे 20. आपल्याला पहिल्या विचित्र अपूर्णांकाचं उत्तर मिळालं 33/20. त्यानंतर आहे दुसरं उदाहरण 5/8 भागिले 9/17. मित्रांनो 8 पलटी मारून 9 कडे जाणार, 17 पलटी मारणार आणि 5 कडे. बघा 8 ने पलटी मारली 9 कडे, 17 ने पलटी मारली 5 कडे. हे शब्द लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येईल. मग आता अंशस्थानी काय, तर 5 गुणिले 17, हा 5 आणि हा छेदस्थानचा 17. 5 गुणिले 17 आणि छेदस्थानी मित्रांनो 8 गुणिले 9. मग अंशस्थानचा गुणाकार अंशस्थानी 17 5 85 आणि छेदस्थानी 8 9 72. मित्रांनो आपल्याला दुसऱ्या विचित्र अपूर्णांकाचं उत्तर मिळालं 85/72. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण या विचित्र अपूर्णांकाचे 3 प्रकार बघितले आणि प्रत्येकी 2-2 उदाहरण बघितले. तर मित्रांनो खरं तर आणखीन विचित्र म्हणजे
अवघड जे उदाहरण आहे, विचित्र जे उदाहरण आहे, ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.